शिवकालीन इतिहास, परंपरा आणि संस्कृतीच्या जतनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर गौरव पोपट घोडे यांना धर्मरक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत मोलाचे योगदान देणाऱ्या शिवकालीन सरदारांच्या घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। या सोहळ्याला मिलिंद एकबोटे, डॉक्टर स्वयंप्रभा देवी मोहिते पाटील, सिद्धार्थ कंक, संदेश देशपांडे, दादासू नाईक जाधव, सयाजीराव गुजर, श्रीनिवास इंदलकर, अमित गाडे पाटील, रघुनाथ डुबल, सुधीर तारे, वैभव भगत तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। कर्नाटक येथील होदिगेरे येथे असलेल्या स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले यांच्या दुर्लक्षित समाधी स्थळावर 450 किलो वजनाची आकर्षक मेघडंबरी बसवून ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर गौरव घोडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये काशीनाथ ओझरकर, सुनील ढवळे, महावीर पाटोळे, अविनाश कदम, प्रसाद चव्हाण आणि आकाश चव्हाण यांचाही विशेष सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर घोडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत इतिहास संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला इतिहासप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तलवारी, कट्यारी, भाले आणि अन्य ऐतिहासिक शस्त्रांच्या प्रदर्शनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। प्रदर्शनातून शिवकालीन युद्धकला, शौर्य आणि स्वराज्याच्या गौरवशाली परंपरेची माहिती नागरिकांना मिळाली। कार्यक्रमाचे आयोजन सयाजीराव शामराव बाजी मोहिते आणि श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले। मोहिते श्री सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा वंशज आहे। आज आम्हाला अतिशय आनंद होतोय। सर्व छत्रपती शिवरायांच्या बरोबर असणारी सरदार घराणी, जवळजवळ 10 घराणी आम्ही एकत्र आदरणीय डॉक्टर गौरव घोडे यांचा सत्कार करण्यासाठी पुण्यामध्ये आलेलो आहोत। जे 400 वर्षात कुणालाही जे काम जमलं नाही त्यांनी एका रात्रीत ते काम केलेले आणि याची दखल संपूर्ण देशवासियांनी घेणे अत्यंत गरजेचं आहे। त्यांचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे। त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार नक्कीच मिळायला हवा, ही आमची सर्व मावळ्यांची इच्छा आहे आणि ही आमची आग्रही मागणी आहे। भावना म्हणजे असं एक वाटतंय की ही सेवा, छत्रपतींच्या घराण्याची सेवा करायची आम्हाला संधी मिळाली, ती आमच्या प्रारब्धामध्ये जे खंडेरायाने, आई भवानी मातेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने हे मिळालं ते खूप लाख मोलाचं आहे। आणि की कैक वर्ष जन्म घेऊनही अशी सेवा घडणार नाही, अशी सेवा आमच्याकडून मेघडंबरीची शहाजी महाराजांच्या समाधीवरती साक्षात छत्रपतींनी घडवून आणली। हे सगळ्यांचं असं योगदान जे आम्हाला लाभलं याच्यामध्ये ते खूप लाख मोलाचं आहे। कारण की छत्रपतींनी आपल्या स्वराज्य रक्षणासाठी एवढं मोठं कार्य केलेलं आहे की त्यांचे उपकार आपण फेडू शकत नाही आहे। आणि त्यांच्याच वडिलांच्या समाधीची एवढी दूर अवस्था आहे आणि त्याच्याकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपल्या सरकारनेही दिलं पाहिजे आणि त्या कर्नाटक सरकारनेही लक्ष दिलं पाहिजे की ऊन वारा पाऊस ती समाधी 350 वर्ष सोसती आहे आणि काही वरतून अन्य प्राणी पक्षी असे काही त्यांची विष्ठा वगैरे पडती, हे खूप खराब काम होतं आहे। कारण की एवढे मोठे राजे आणि त्यांच्या डोक्यावरती एक छत्रछाया एक चांगली उभारायची आम्हाला संधी मिळाली, हे आमचं भाग्य समजतो। आणि जास्त असं शब्द आम्हाला फुटत नाही आहेत की एवढं मोठं कार्य महाराजांनी आमच्याकडून घडवून घेतलेलं आहे।